बाईक करतो. चालवत असतील तरी ड्रायव्हर आणि मालक असा फरक आहे म्हणून. पुण्यामध्ये एवढं काय पण मुंबईमध्ये अच्छा. आणि त्याच्यावर माझ्या गुलामांचं खूप म्हणणं आहे, हे कौन से रूल है कि ओके इधर वाईट नाही आहे. भाई शूटिंग में है हम लोग. हाँ, अलग प्रॉब्लम चालू है. हा खरं आहे, जमावून गेला. दादा इसका तो क्या नहीं है. आम्ही बसू शकतो, चालेल. सगळ्यांचं स्वागत. आज तुम्ही इथे सगळे आलात वेळात वेळ काढून आणि तुमचा सगळा बिझनेस म्हणजे तुमचं सगळ्या म्हणजे आता गुढीपाडवा झाला तेव्हापासून तुम्ही पाहिलं असेल सगळ्यांनी मालिकेमध्ये की श्रीनिवासची सेकंड इनिंग सुरू झाली आहे. तो सेकंड इनिंग म्हणजे काय आहे की श्रीनिवास गेली 35 वर्ष नोकरी करतोय, घरासाठी राबतोय. त्यांचं एक स्वप्न आहे, लक्ष्मी आणि श्रीनिवासचं एक स्वप्न आहे, त्यांना स्वतःचं घर बांधायचं आहे. तो ते घर बांधण्यासाठीचे जितके मेहनत करता येईल तेवढी लक्ष्मी पण त्यांना हातभार लावते आणि श्रीनिवास पण तेवढे त्याच्या घराला हातभार लावण्यासाठी नवीन घरासाठी प्रयत्नशील आहे. पण काही कारणास्तव नोकरी जाते त्यांची. 35 वर्ष नोकरी केल्यानंतर नोकरी जाते आणि हे आता घरी कसं सांगणार आपण. म्हणजे बायकोला घर तर आपल्याला बांधायचं आहे नवीन, पण नोकरी गेली हे सांगणार कसं. तर त्यांनी एक निर्णय घेतला की आपण रिक्षा चालवूया. रिक्षा चालवून जो काही आपला उदरनिर्वाह आहे म्हणजे घराला हातभार लागेलच, पण आपलं जे स्वप्न आहे त्याला कुठे ना कुठे आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. पण हे लक्ष्मीला माहिती नाही आहे, म्हणजे घरातल्या कोणालाच माहिती नाही बेसिकली ते रिक्षा चालवत आहेत. सो आता त्यांची ती सेकंड इनिंग चालू झालेली आहे. तर मी श्रीनिवासजींना विनंती करतो की त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करावा आणि तुमच्यापैकी जरी कोणी असे असतील ज्यांना तुमचे एक्सपिरियन्स जर आमच्यासोबत शेअर करायचे असतील तर ते तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता. आपली डिजिटल टीम आहे, इथे मीडियावाले पण आहेत. आपल्या झी मराठी पेजवरती आणि बाकी सगळ्या डिजिटल पोर्टलवरती हे सगळं तुम्हाला दिसणार आहे. कोणालाही जबरदस्ती नाही, तुम्हाला स्वतःहून वाटलं की बोलावं, आपले एक्सपिरियन्स शेअर करावे, चांगले असतील वाईट असतील कसेही असतील तर तुम्ही शेअर करा. तर मी श्रीनिवास म्हणजे तुषार सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं म्हणजे मालिकेबद्दल थोडंसं सांगावं आणि त्यानंतर लक्ष्मी सांगतील. लक्ष्मींना काही माहिती नाही आहे, श्रीनिवास रिक्षा चालवत आहेत. सो आपण त्यांना तसंच थोडं ट्रीट करूया कारण त्या मेकअप करून आल्यात खूप आणि श्रीनिवास रिक्षा ड्रायव्हरच्या गेटअपमध्ये आले. सो तुषार सरांना विनंती करतो की त्यांनी आत्ता जसं तुम्ही ऐकलं तसं आमची ही लक्ष्मी निवास नावाची मालिका आहे जी झी मराठीवर रोज रात्री 8 ते 9 या वेळेत दाखवली जाते. तर त्यात कसं आहे की आता तुम्ही जिकडे बसलाय ते आमचं घर आहे मालिकेतलं, पण ते आमचं स्वतःचं नाही आहे, भाड्याचं घर आहे. भाड्याने मी राहतो आणि एक दोघांचं स्वप्न आहे की स्वतःचं घर बांधायचं लक्ष्मी निवास या नावाने. तर त्याकरता जशी आपल्या सगळ्यांची घर बांधायचं म्हटल्यावर आपल्याला माहिती आहे की खूप ओढाताण होते, खूप गोष्टी आपल्याला पैसे पण जास्त लागतात. त्याचबरोबर संसार चालवायचा म्हटल्यावर ते शिल्लक ठेवून हळूहळू जमा करायचं असं दोघांचे सगळे प्रयत्न चालू आहेत. आणि होतं काय की 40 वर्ष नोकरी केल्यावर माझ्या कंपनीतनं मला असं सांगितलं जातं की आता तुमचं वय जरा जास्त झालेलं आहे आणि आता आम्हाला तरुण लोकांची जास्त गरज आहे. तुमची आता आम्हाला आमच्या कंपनीला काही गरज नाही आहे कारण आता आम्ही नवीन मशीन्स येत आहेत, नवीन ऑटोमॅटिक सगळं तंत्रज्ञान आपण म्हणतो टेक्नॉलॉजी येते आहे आणि नवीन मुलांमुळे त्यांना मला रिटायरमेंट जी माझी आहे त्याच्या खूप अगोदर कंपनी म्हणते की नाही आता आम्हाला तुमची गरज नाही आहे, तुम्ही येऊ नका. तर येऊ नका म्हटल्यावर एकतर पहिल्यांदा तो धक्का असतो की अरे बापरे हे एकतर अनपेक्षित होतं. अजून तर आपली नोकरी आहे, आपल्याला वेळ आहे अजून रिटायर व्हायला. त्यामुळे जे काही प्लॅन केलं होतं ते अचानक एका क्षणात एका दिवसात ते होत्याचं नव्हतं झालं. मग आता काय करायचं. तर मग काय करायचा विचार करताना स्वतःला टेन्शन खूप असं होतं. आणि एक आहे की लक्ष्मी जी आहे जी इतकं घर आमचं खूप समर्थपणे सांभाळते
तिला अगोदरच इतक्या कारण असं काही नाही की खूप जास्त पगार आहे, त्यात ती घराचं सगळं सांभाळायचं, घराचं सगळी संसार जो आहे तो व्यवस्थित एवढं करते, तर त्याला अजून तिला टेन्शन नको म्हणून मी जो आहे ती बातमी सांगत नाही. आणि त्याच टेन्शनमध्ये असताना एकदा असं होतं की आम्ही कुठेतरी चाललोय रिक्षाने आणि जे रिक्षा चालक आहेत त्यांना नेमका त्रास होतो आणि तो त्रास त्यांना हार्ट अटॅक येतो. आम्ही रस्त्यावर जाण्याकडे मदत मागतो, कोणी थांबत नाही, गाडी कोणी मदत करायला तयार होत नाही आणि मग मी रिक्षा चालवायला लागतो आणि तेव्हा कळतं की अरे हे आपल्याला येतंय, स्कूटर आहे माझ्याकडे जुनी, त्यामुळे रिक्षा चालवायला आपल्याला हे कळतं आणि म्हणून ती कल्पना येते म्हणून की आपण हे काम करू शकतो. तर त्याप्रमाणे ते काम सुरू करतो. तरी अजूनही लक्ष्मीला हे न सांगता की तिला कल्पना न देता रोज सकाळी ऑफिसच्या कपड्यात टिफिन घेऊन घरातून निघतो. लक्ष्मी ज्याप्रमाणे अगदी प्रेमाने टिफिन देते तो घेऊन निघतो, पण रिक्षाच्या तुमची जी आपली खालची सीट असते जिकडे तुम्ही बरंच सामान ठेवता तिकडे माझा युनिफॉर्म ठेवलेला असतो. एक जागा ठरलेली आहे, तिकडे जाऊन हा युनिफॉर्म घालतो, जे ऑफिसचे कपडे आहेत ते ठेवतो. दिवसभर रिक्षा चालवली, पुन्हा ऑफिसचे कपडे घातले, घरी परत आलो, त्यामुळे घरी कोणालाही माहीत नाही आहे. अशा प्रकारे सगळे प्रयत्न चालू आहेत. पण एक मात्र सांगतो की आम्ही शूटिंग केल्यावर म्हणजे आता मला इतकं जाणवलं की तुम्हा लोकांची किती मेहनत आहे, तुमचं काम किती खरंच कठीण आहे. कारण काय की या उन्हात पाऊस असो थंडी असो, तुम्ही जे तुमचा वेळ असेल तेव्हा घरी घरनं रिक्षा काढून निघता, दिवसभर चालवता आणि त्या प्रकारे म्हणजे आजकालचा सगळे ट्रॅफिक म्हणा, धूळ म्हणा, सगळ्या रस्त्यांची अवस्था आपल्याला माहिती आहे, मेट्रोचं काम आपल्याला माहिती आहे, ती सगळी रस्त्यांची वाट लागलेली आहे, धुळीमुळे आपण प्रदूषण म्हणतो, पोल्युशन इतकं आहे. या सगळ्याचे चालवणं म्हणजे आम्ही शूटिंग करत असताना मी अगदी थोडा वेळ रिक्षा चालवतो, मला काय फार रिक्षा चालवतात नाही, थोडा वेळ जे आम्ही म्हणजे कॅमेरापुरती चालवतो, पण ते चालवतानाही मला कळलं की ते थोडा वेळ चालवून हे काम करताना तब्येती मात्र आपल्या सांभाळणं, तब्येत असेल तरच आपण प्रत्येकजण आपण आपलं काम व्यवस्थित करू शकतो. तर अगदी तब्येती सांभाळा आणि ज्या प्रकारे तुम्ही लोकांना मदत करताय, लोकांची सेवा करताय, ते असं चालू ठेवा. आणि जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा लक्ष्मी निवास झी मराठीवर जे झी TV जे ॲप आहे तर त्याच्यावरही तुम्ही कधी तुमच्या वेळेनुसार बघू शकता आणि तुम्ही स्वतः बघा, खर्चानेही सांगा आणि कशी वाटते आमची मालिका ते आम्हाला अगदी नक्की कळवा. धन्यवाद. मी लक्ष्मी ताईंना विनंती करतो की त्यांनी आता तुम्हाला जेव्हा कळेल की श्रीनिवास रिक्षा चालवतात तेव्हा तुमची रिॲक्शन काय असेल आणि आता तुम्हाला सगळ्यांना भेटून कसं वाटतं काय ग्रुप माहिती बोर्ड असले तर फोटो सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार. सगळ्यात आधी जर झी मराठीचे आभार, झी मराठीच्या डिजिटल टीमचे आभार, नेहमीच त्याचे छान छान उपक्रम राबवतात. ते मालिकेची पब्लिसिटी हा मुद्दा असतो महत्त्वाचा. पण मला वाटतं आज त्यांनी या सगळ्याच्या पुढे जाऊन माणसांना एकत्र आणण्याचा हा जो प्रयत्न केलेला तो खरंच कमाल आहे. तुमचं खूप कौतुक. सो झी मराठीसाठी एकदा जोरदार टाळ्या. मला वाटतं मालिकेची गोष्ट हा जो ट्रॅक चालू आहे सगळं दादांनी सांगितलेला आहे. आणि पुष्करचा जो प्रश्न आहे की जेव्हा मला कळेल, मला वाटतं या मालिकेतले लक्ष्मी आणि श्रीनिवास ही जोडी आहे जी तुम्ही तुमच्या प्रत्येकाच्या घरात आज मला इथे समोर बसलेले सगळे श्रीनिवास आहे. जगणं खूप कठीण आहे कारण रोज जगायचं असतं आणि आपल्यासारखे जे मध्यमवर्गीय असतात ज्यांच्यासाठी रोज आयुष्य एक लढा असतो आणि तो तुम्ही सगळे विलया लढताय. रिक्षा मला वाटतं मुंबईची लाईफलाईन आहे. माझं अर्धाधिक आयुष्य हे रिक्षात प्रवास करताना गेलं. आज एक स्त्री म्हणून मी सांगू शकते की मुंबईत कितीही वाजता रात्री 2, 2:30, 3, 4 कुठल्याही रिक्षामध्ये बसताना कधीही भीती वाटत नाही. हे सगळं तुम्हा लोकांचं कौतुक आहे. तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मला वाटतं मुंबईसारखी सेफ सिटी नाही आहे कारण हा माझा अनुभव आहे की रिक्षामध्ये बसल्यानंतर साधारणतः 99% एखादा टक्का असतील चुकीची माणसं, पण 99% वेळा जेव्हा मी रिक्षात बसलेले आहे तेव्हा टेकून छान झोप काढून मी माझ्या घरी पोचलेले आहे. 1% लोकांची माझे वादही झालेले आहेत.
भांडणंही झालेली आहे, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. पण माझा म्हणजे मी स्त्री या गोष्टीला म्हणून सांगते की खूप सेफ रिक्षामध्ये बसल्यावर वाटतं. मुंबईतली रिक्षा चालक मुंबईत ज्या पद्धतीने रस्ते आहेत तिथे ज्या पद्धतीने रिक्षा चालवावी लागते ते सगळं करून तुम्ही आम्हाला सेफ घरी पोहोचवता. जसं दादा म्हणाला की रस्त्यांची परिस्थिती, वातावरणाची परिस्थिती, ह्या सगळ्यात रिक्षा मला वाटतं आमच्यासाठी खूप कम्फर्ट झोन आहे. आज मुंबईतली कुठलीही मुलगी रिक्षात बसताना 4 वेळा विचार करत नाही. ती पटकन म्हणजे ओलामध्ये जेव्हा आम्ही बसतो किंवा उबरमध्ये बसतो, टॅक्सीमध्ये बसतो, तेव्हा बऱ्याच वेळेला हल्ली ना एक स्कॅन पाठवतो आम्ही घरी की आम्ही कुठल्या गाडीतून चाललो आहे. पण मला नाही वाटत रिक्षामध्ये बसताना आम्हा बायकांना हे करावं लागतं. सो एक तर तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक आभार. दादा म्हणाला तसं तुमच्या मेहनतीला सलाम आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक लक्ष्मीचं कौतुक की जी तुमच्याबरोबर हाताला हात लावून संसार करते. आय एम शुअर की तुम्हालाही तुमच्या आयुष्यातल्या लक्ष्मीबद्दल तेवढंच कौतुक आणि तेवढाच आदर असेल. आणि मला वाटतं हे मी लक्ष्मी म्हणून नाही, हर्षदा खांडेकर म्हणून सांगते की माझं अर्धाधिक आयुष्य रिक्षा प्रवास करण्यात गेलेलं आहे आणि मनापासून तुम्हा सगळ्यांचे आभार, खूप खूप आभार. त्यात आमचे गुलामबाई पण आहेत. त्यांचं कौतुक अशासाठी की ते 26 वर्ष माझी पर्सनल गाडी चालवतात. 99 साली ते माझ्याकडे माझी जेव्हा पहिली गाडी आली तेव्हा ते आले. पण मला वाटतं हे खूप कौतुक करण्यासारखं आहे. तुमच्याकडे पण मला वाटतं कुणी ना कुणीतरी असेल की जे पार्ट टाईम काहीतरी वेगळं काम करतात, पार्ट टाईम रिक्षा चालवतात. तो गुलामबाईंनी पण त्यांच्या पद्धतीने हा विचार करून स्वतः एक रिक्षा घेतली. त्यात मी कधी त्यांना कुठलीही मदत केलेली नाही. त्यांनी स्वतः ती रिक्षा केली, स्वतः त्याचं लोन भरतात. आणि आज जेव्हा माझं शूटिंग नसेल तर ते घरी बसून आराम करत नाही, शूटिंगला जास्त आराम करतात. ते दुपारी घेऊन झोप काढतात. पण जेव्हा शूटिंग नसतं तेव्हा ते अख्खा दिवस रिक्षा चालवतात. सो मला वाटतं असेच अनेक बांधव आहेत, तुमच्यापैकी पण असतील. तर तुम्हा सगळ्यांचं कौतुक. आणि गुलामबाई, मी तुम्हाला कसंही वागवलं तरी मला तुमचं कौतुक आहे, बरं. तर पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार आणि झी मराठीचे पण मनापासून आभार. कोणाला असं एक्सपिरियन्स शेअर करायचे त्यांचे किती चांगले असतील कसे किती असतील आणि तुमची आम्हाला लहान असाल नाही मी तर माझा आता वय 50 आहे. लहान असाल माझ्यापेक्षा. हो म्हणून मी काय वाटत नाही. माझं नाव चंद्रशेखर साळुंके आहे. मी यांना आत्तापासून आहे, बरेच वर्षाहून ओळखतोय. यांना मला बघून अशाचे म्हणजे डोळ्याचं पाळणं काय ते लक्षात द्या. मी काय बोलता हे नाही आहे की तुमच्यासारखाच एक रिक्षावालाच आहे. पण आता ह्यांनी आता सांगितलं की तुमची एक्सपिरियन्स हे करा, ते सांगा आम्हाला. तर त्यासाठी मी सांगणार आहे. आम्हालाही दुःख होतं, केव्हा होतं ते सांगतो. जेव्हा एखादा पॅसेंजर आमच्या रिक्षातून उतरतो आणि बोलतो मी 2 मिनिटात येतो आणि तो बिचारा 1 तास येत आहे. आणि तो पैसे नंतर आमच्या लक्षात येतं की ते पैसे आमचे बुडले. तर ते आम्ही कोणाला बोलू शकत नाही. डोळ्यात पाणी असतं कारण घरी पैसे द्यायचे असतात. आणि आत्ताच्या घडीत सांगायचं की भाड्याच्या घरात जातो, माझी परिस्थिती फार बेकार आहे, म्हणजे सांगू पण शकत नाही, एक फिल्म बनवू शकत अशी परिस्थिती आहे. पण तरी मी त्याच्यात पुढे उभा आहे. कारण मी माझ्या बाजूला आजच्या तारखेला माझा मुलगा 18 वर्षाचा आहे. तो त्याला आता हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे. तर त्यासाठी तो दुसरीकडे जॉब करतो. माझी बायको पोळी भाजी केंद्रात जाते आणि मी रिक्षा चालवतो. आणि माझा लहान मुलगा शाळेमध्ये. तर हे आता असं चालत असताना कधी धंदा होतो, कधी धंदा नाही होतो. आता तुम्हाला माहिती आहे, आता आपल्याकडे असलेले रस्ते एवढे बेकार आहेत की त्याच्यातून कधी कधी आम्हालाही कळत नाही. आम्हाला पुढे रस्ता दिसत असतो पण कळत नाही कधी कधी की पुढे रस्ता कधी जातो आणि आम्ही मागे कधी जातो. असंही मागे पुढे होतं, आम्ही समजून होतो. तर आमच्या डोळ्यात कोणी विचार असतात जेव्हा एखादा पॅसेंजर तुमचे बुडवतो. आता तुम्हाला सांगायचं, मलाही
काय माहिती का स्त्रियांबद्दल अत्यंत आदर आहे आणि तो झाला का तर कारण सांगतो कारण माझी आई सुद्धा एक स्त्री होती जी मला राखी बनते ही सुद्धा स्त्री आहे आणि जी मला मुलगी आहे मला मुलगी नाही आहे भावाच्या 2 मुली आहेत तर त्यासुद्धा मी मुली भावतो कारण मला 2 मुलं आहेत तर त्यांची ती 2 मुली आणि माझी आता चौघे आम्ही एकत्र समजतो तर ह्याच्यातून आमचं चाललेलं आहे आणि आपण फक्त याच्यात सांगायचं म्हणजे लेडीजबद्दल सांगायचं तर आता आम्ही काय केला बाहेर रिक्षा घेऊन जातो आता सध्या आता मी कल्याण डोंबरला जात नाही आता जा त्याचे तसे होऊ नये म्हणून त्यांना सांगतो वीजवर तुम्ही कुठेही बसा त्यामध्ये वाट नाही पण नीट बसा मोबाईल चोरीला जाऊ नये तुमचं काही नुकसान होऊ नये आणि आता तुम्ही अनुभवाचं सांगायचं म्हटलं तर असा 2-3 वर्षाला असे एक अनुभव आलेले आहेत मी रिक्षा बंद केलेली असताना एक जर माझ्याकडे मुलगा घेऊन आला आणि मला बोलला की दादा माझा मुलगा आजारी आहे मी माझा कव्हर टाकलेला काढलं मी त्याला मी घेऊन गेलो सोडलं त्याला मी का आम्हालाही वाटतं आमच्या घरात पण मुलं आहे आणि सेकंड थिंग तुम्हाला सांगतो संडे होता आणि संडे दिवशी असं असतं की आमचा धंदा सुसाट असतो हे सगळ्यांना माहिती जे संध्याकाळी चालवतात रिक्षा त्यांना एक गोष्ट माहितीच आहे आणि त्यावेळी सुसाट असताना मला त्या टायमाला मला ते सुचतं आणि मी त्या रेल्वेला घेऊन गेलो अक्षरशः बीचच्या स्पीडने घेऊन गेलो पण का माझ्या घरात जशा लेडीज आहेत तशा दुसऱ्यांच्या सुद्धा आहेत असं तुम्ही बोलत ना मला बरोबर आम्हालाही तेच वाटतं हे कोणी सांगितलं असेल तुम्हाला सो ही एक घरची मालिका एक कॉमन मॅनची एक मालिका आहे ज्याच्यामध्ये सगळे घरचे जे आपल्या रेग्युलर आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतात किंवा जे चांगल्या गोष्टी सणवार आपण साजरे करतो त्या सगळ्या गोष्टी या मालिकेत तुम्हाला पाहायला मिळणार आहेत इथे कुठेही हेवेदावे नाहीत कोणाचेही काय म्हणतो ढकलून दिलं आहे हे करून दिलं असं कुठेही नाही ही पूर्णपणे आपली कौटुंबिक मालिका आहे जसं घरात असतं आपल्या तसं सगळे सणवार तुम्हाला मिळणार आहेत बघायला जसे घरात तर मी पहिला सर्व्हिसला होतो सर्व्हिस करून रिक्षा चालवायची तर फर्स्ट शिप असेल तर संध्याकाळी रिक्षा चालवायची मी काढून ते रात्री 2-2:30 वाजेपर्यंत चालवायचे आणि आमची त्यावेळेला फ्रंट गाड्या होत्या पेट्रोलच्या गाड्या होत्या त्यावेळेपासून आम्ही रिक्षा चालवतो माझी 2 मुलं आहेत दोन्ही इंग्लिश मिडियममध्ये मी शिकवली एक इंजिनियर आहे आणि एक ह्याच्यातून आहे मेडिकल सायन्स दोघांची पण लग्न झाली आणि आता मी सर्व्हिसमधनं रिटायर झाल्यावर बोललो घरात बसून काय करणार कंटाळा यायचो हातपायचो बोललो हे चालवायचं ती घेऊन मी आता 93ला घेतली गोवामध्ये आता तुम्हीच चालवतं बाकी कोण नाही राहत हे कोणा नाही राहत चाललंय जवळजवळ लग्न झाल्यावर दोघांचं पण वेगळं कसं आहे घरात राहिल्यावर बरोबर आहे कधी कधी थोडंसं लांब राहून रेट जास्त राहतं खूप छान खूप खाऊ या दादा माझं नाव नंदकुमार साळवी मी 1992पासून इथे होतो ठाण्यात मी पूर्वी मोबाईल गुन्हे पूर्वीच होतो नंतर पत्त्यांचं इंजिनिअरिंग पाहिजे काय काळानंतर माझं एकट्या नवरं लग्न झालं आणि मी 7 महिन्याचे असताना फक्त मुलीची डगमगायला झाली तर मी घरी न सांगता तुमच्या सिग्नल न सांगता केसी पासायचं बाहेरच्या बाहेर मी प्रत्येक नंतर मी 3 नंतर एक विचार केला रिक्षा शिकायला जायचं त्यानंतर लायसन्सचा मोबाईल काढलं त्यानंतर हळूहळू मग नंतर थोड्या काही काळानंतर मी घरी सांगितलं की आता असं आहे कंपनी बघते पगार नव्हता 7 म्हणजे पगार मिळत नव्हता
काय करायचं आता पण करतो. आमच्या घरच्या लक्ष्मीला आम्ही सांगितलं की मी तुमच्या करतोय रिक्षा लायसन्स काढलेलं आहे, रिक्षा चालवतो. या गावातून बाहेर येते माझ्या नाही रिक्षा व्यवसायामध्ये मी पडलो. रिक्षा व्यवसायामध्ये करताना मला विचार करावा लागतो. जो करील त्याचा हे अंडर देणारी रिक्षामध्ये अंडर देणारी कंपनी थोडक्यात म्हणायचं होती करेल तो मला मी काय काळात रिक्षा चालवतो पण आम्ही दोघंही माझी विशेष बालवाडी शिकवतो त्याचा आम्ही तिथपर्यंत आणला आहे. आता पुढं पेट्रोल खूप हवा होतो. एवढे 2 शब्द बोलून मी तुमचं खूप कौतुक. आणि मला नेहमी वाटतं की खरंच म्हणजे लक्ष्मी श्रीनिवास हे खरं तर जे घराघरात लक्ष्मी श्रीनिवास आहे त्यांचं प्रतिनिधित्व करतात. आमची दोघांची जी पात्र आहेत ती सगळी जसं मी मगाशी म्हटलं तुमच्या घरात. आणि आता माझ्या लेखी आल्या माईक पण मला माईक लागत नाही. माझ्या लेखी आलेले आहेत. या अक्षया देवधर आहेत आणि ह्या दिव्या आहेत.